नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय. काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय. शिर्डी लोकसभेतून तिकीट न मिळाल्यानं त्या नाराज होत्या आणि त्यांनी अखेर वंचितमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. महाराष्ट्र काँग्रेसला मात्र हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल. प्रतिनिधी जयेश गावंडे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया. जयेश, काय नेमकं म्हणणं होतं या संदर्भात उत्कर्षा रुपवते यांचं आणि कुठली नेमकी नाराजी होती? उत्कर्षा रुपवते यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला आहे आणि हा काँग्रेसला सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात ही जागा जी आहे ही उद्धव ठाकरे गटाला म्हणजे शिवसेनेला सुटली होती. त्यानंतर ही वाकचौरे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे उत्कर्षा रुपवते ह्या नाराज होत्या. त्यामुळे आता त्यांची निवडणूक लढवण्याची जी इच्छा आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि त्यांना तिकीट हवं असल्यानं ही जागा शिवसेनेला सुटली, त्यामुळे त्या नाराज होत्या. दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना शिर्डी लोकसभेची जे उमेदवारी आहे ती मिळण्याची शक्यता आहे. रिद्धी जी, जयेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.